बाबा सिद्दीकींच्या हत्येचं मोठं रहस्य उघड. 17 लाखांच्या सुपारी. यूपी आणि महाराष्ट्र कनेक्शन. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मनी ट्रेल बाबत मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केलाय. सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देशाच्या विविध भागातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने म्हटलंय. सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या 17 लाख रुपयांच्या सुपारीमध्ये सर्वाधिक निधी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आल्याचे गुन्हे शाखेने आरोपपत्रात म्हटलंय. सर्वाधिक फंडिंग महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासादरम्यान फंडिंगबाबत समोर आलेल्या तपासातून सर्वाधिक फंड महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून देण्यात आलाय. तसेच दोन्ही राज्यातील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित लोकांनी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या सांगण्यावरून कर्नाटक बँकेत उघडलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचे म्हटलंय. बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या सुपारीच्या रकमेपैकी काही पैसे हवालाद्वारे आरोपींपर्यंत पोहोचल्याचेही तपासात समोर आले. आरोपपत्रानुसार गुजरातमधील आणंद येथील कर्नाटक बँकेत आरोपी सलमान वोहरा यांच्या नावाने उघडलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची जबाबदारी शुभम लोणकरला देण्यात आली होती. तर उत्तर प्रदेशमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा स्लीपर सेल वेगवेगळ्या CDM वापरून अटक आरोपींच्या बँक खात्यात पैसे पाठवत होता. देशाच्या विविध भागातून पैसे जमा झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या 17 लाखांच्या सुपारीच्या या रकमेपैकी सुमारे 60 ते 70% ही रक्कम महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमधून देण्यात आली होती. याशिवाय देशाच्या विविध भागातूनही पैसे पुरवण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र या हत्येत परदेशातून फंड पाठवण्यात आला होता का, याबाबत कोणताही सुगावा तपासात सापडलेला नाही. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.